पावसामध्ये प्रत्येकाची नुकसान झालेलं आहे। शेती वाहून गेलेली आहे, 10-10 एकर हेक्टर शेती। मग कापूस असेल, मका असेल, ऊस असेल, जे ज्वारी बाजरी जे काही कडधान्य आहे, कोकणात असू द्या, विदर्भात असू द्या, नांदेड असू द्या, बीड असू द्या, सगळीकडे दुष्काळग्रस्त झालेला आहे। आणि आपलं सरकार मोठ्या जोमाने काम करत आहे, त्या गोरगरिबांना मदत करत आहे। ज्यांची घरं तुटून गेलेली आहेत, ज्यांची ढोरं वाहून गेलेली आहेत, त्यांना सरकार मदत करत आहे। आणि त्यांना सांगणं आहे की माऊली, तू या शेतकऱ्याला बळ दे, या शेतकऱ्यांना ताकद दे, कारण शेतकरी हा लढवय्या बळीराजा आहे आणि त्याला लढायचं बल दे। म्हणून या माऊलीला प्रार्थना करते, काय करते बघा, माऊली तुझा मी आता अमोलला सांगितलं की अमोल मला हा विषय पाहिजे, आणि 5 मिनिटात त्याने हा विषय दिलेला आहे। काही चुकून झाल्यास क्षमा असावी। माऊली तुझा भाव करते, मनोभावे शोधते